असं पत्कार दादा घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय प्रकाशसाहेब आंबेडकरांचा आदरणीय प्रकाशसाहेब आंबेडकरांचा दादा आंबेडकरांचा दादा आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा जय बोलो जय बोलो काय सांगाल तुम्ही आज निवडणुकीला समोर जात आहे आणि कसं वातावरण आणि कोणत्या पक्षाकडून मी प्रभाग क्रमांक 21 वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे. तुम्ही काय सध्या वार्डामध्ये समस्या आहे आणि काय तुम्ही कोणतं विजन घेऊन निवडणुकीला समोर जात आहे? तुम्ही विचार करणार नाही, आमच्या वार्डामध्ये 35 वर्षापासून प्रभागामध्ये एवढ्या मोठ्या समस्या आहेत. त्या समस्यासाठी आता युवांना लढावं लागत आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीच्या वातावरणात आम्ही निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे. आणि आतापर्यंत तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आहे? मी गेल्या 3-4 वर्षापासून चळवळीत सक्रिय आहे. मी जेव्हा 11वी मध्ये सुद्धा स्टुडंट होतो तेव्हापासून मला चळवळीचं खूप हे होतं. तेव्हापासून मी चळवळीमध्ये त्याच्यानंतर समाजकार्यामध्ये आमच्या इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सक्रिय झालेलो आहे. नाही, आता तुम्ही सध्या आता प्रचार वगैरे सुरू आहे, कसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? प्रतिसाद तुम्ही बघू शकता सगळीकडे कसा आहे, जोरदार प्रतिसाद आहे. वार्ड क्रमांक 21 मधून जोरात भरभराटी भेटणार आहे. तुम्ही वार्डामध्ये फिरताय, घरोघर प्रचार करताय, काय म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आहे की जे 35 वर्षापासून आमच्या ड्रेनेजच्या समस्या मिटलेल्या नाही आहे. आमच्या मुलांना आजही आम्ही बेरोजगारच आहे. तर बेरोजगारी काय आहे त्याच्याबद्दल मला विचार करणं आहे आणि त्याच्यावर निर्णय काढणं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा मुद्दा आहे, बेरोजगारांना रोजगाराचा मुद्दा आहे. असे वार्डाच्या बाहेर तर खूपच जास्त मोठे मुद्दे आहे की ते आम्हाला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. पाण्याचा प्रश्न फारच गंभीर आहे शहराभरात. तुमच्या वार्डाचा पाणी प्रश्न कसा आहे, त्याच्यावर काय सोल्युशन आहे तुमच्याकडे? आमच्या वार्डामध्ये पाणीचा प्रश्न एवढा गंभीर स्वरूपाचा आहे. आमच्या वार्डामध्ये 1 घंटा पाणी येतं, ते पण रातच्या 3ला येतं आणि 3ला पाणी आल्याच्या नंतर ते 45 मिनटं पाणी चालतं, पण 45 मिनटामध्ये एवढं दूषित पाणी येतं. त्या दूषित पाण्यामुळं आमच्या इथल्या महिलांचे आरोग्य असे धोक्यात आलेले, लहान लेकरांचे आरोग्य धोक्यात आलेले. जर मी नगरसेवक निवडून आलो तर पहिलं आमच्या इथल्या पाण्याचा प्रश्न मिटवून आणि ते पाणी सकाळी मॉर्निंगला करेल. काय या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मी सर्व मतदारांना आव्हान करतो की यावेळेस बस झाला आता जुन्या लोकांना निवडून देणं. त्यांची मक्तेदारी आणि त्यांचा भ्रष्टाचारामुळे ते एवढे व्यतीत झालेले आहे की ते आपल्या लोकांचा कधी गोरगरिबांचा विचारच करत नाही. पण आम्ही युवा म्हणून यांना दाखवून देऊ की युवा शक्ती काय करू शकते. जे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी युवांवर आता हे केलेलं आहे, मोफत शिक्षणाचा अजेंडा आम्ही राबवणार आहे, रोजगाराचा अजेंडा राबवणार आहे. त्यानंतर जेवढे डेव्हलपमेंटचे कामं करता येईल तेवढे डेव्हलपमेंटचे कामं त्या सभागृहामध्ये त्या अधिकाऱ्यांना खडकावून या दलित वस्तीमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. मतदारांना काय आव्हान करतो? मी मतदारांना एवढंच आव्हान करेन की लागन तेवढं जोराने वंचित बहुजन आघाडीला बळकटी द्या आणि वंचित बहुजन आघाडीच येणाऱ्या काळामध्ये तुमचं भविष्य निर्माण करू शकते, भविष्य करू शकते. ठीक आहे.